नमस्कार. बघा, जर पॉलिटिचे आर्टिकल्स तुम्हाला खूप वेळेस वाचूनही पाठ होत नसतील, वाचून वाचून कंटाळा आला असेल, बोर झाला असेल, मात्र ते आर्टिकल्स पाठ होत नसतील, तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण मी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे. तो असा की आपण पॉलिटिचे कलम 1 पासून ते 360 संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्ससह पेड PDF बनवलेली आहे. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF विकत घेऊ शकता. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे. तसेच भरपूर लोकांच्या छान छान कमेंट त्यासाठी आपल्याला येत आहेत. त्याचा मी तुम्हाला काही एक डेमो दाखवतो. बघा, इथे काल रात्री एका ताईने कमेंट केली होती. बघा, त्या ताईने रात्री 12:48ला आपला यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिला होता. तर ती काय म्हणत आहे, नमस्कार सर, यूट्यूबला व्हिडिओ बघितले, खूप छान वाटलं, ट्रिक्स मस्त आहेत, असं ती ताईचं म्हणणं आहे. व्हॉट्सअपला कमेंट केली होती त्या ताईने व्हिडिओ पाहून. कारण आपण जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर ज्यांना ते आवडतं ते कमेंट करतात आणि PDF कितीला आहे असं तिने विचारलेलं आहे. मी तिला PDFची किंमत सांगितलेली आहे आणि तिने दुसऱ्या दिवशी ती PDF विकत घेतलेली आहे. तुम्ही पण अशी PDF विकत घेऊन चांगल्या दिशेने जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही. तर चला, आता मी तुम्हाला राष्ट्रपतीच्या कलमांचा काही डेमो दाखवतो. तर बघा, राष्ट्रपती आर्टिकल्स, राष्ट्रपती कलमे हे कलम 52 ते 62 दरम्यान राष्ट्रपती संबंधी कलम दिलेले आहेत. तर आता तुम्हाला काही डेमो दाखवतो. तर बघा, कलम 52 आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52 काय आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं सांगितण्यात आलेले आहे. तर याची ट्रिक अशी लक्षात ठेवू आपण की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल. भारतासाठी एक 52 नुसार एक भारतासाठी ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल, अशी आपण ट्रिक केलेली. आता तुम्ही म्हणाल ब्राह्मणच का? कारण त्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. बघा, या 52ला जर देवनागरी लिपीत लिहिलं तर असं 52 होतं. मग 52 ब्राह्मण असा तो यमक जुळतो. मग तशी आपण ट्रिक केलेली आहे. भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल, तो कोणत्याही समाजाचा असो, आपल्याला काही घेणदेण नाही. फक्त आपल्याला आर्टिकल्स लक्षात ठेवायचं आहे. फक्त आपल्याला इमेजिन करायचं आहे की तो व्यक्ती, तो राष्ट्रपती पदावरील व्यक्ती ही ब्राह्मण समाजाची आहे. एवढं आपल्याला आर्टिकल लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला तेवढं करायचं आहे. बाकी आपल्याला जास्त भानगडीत पाडायची गरज नाही. एवढं ते सोपं आहे. त्यानंतर आणखी काही दाखवतो. 53 बघा, राष्ट्रपती तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील असं 53 सांगितलेलं आहे. त्याची पण एक छोटीशी ट्रिक केलेली आहे आपण. बघा, या 53 सबकलम 2 सांगितलेलं आहे की ते सरसेनापती असतील. तर बघा, शेवटचे जर 2 अंक जोडले 53 सबकलम 2चे तर ते होते 32, ते होतात 32. तर असं ट्रिक केलेली आहे की सरसेनापती या नात्याने राष्ट्रपती हे दुश्मनाचे 32ला 32 दात पाडतील किंवा 32ला 32 दात पाडा असं ते त्यांच्या सैन्याला आदेश देतील. दुश्मनाचे 32ला 32 दात पाडा असं सैन्याला आदेश ते देतील. त्यानंतर 54 आणि 55 दोन्ही निवडणुकीसंबंधी आहेत. मात्र याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. 55 निवडणूक पद्धत दिलेली आहे. फक्त पद्धत शब्द ॲड झाला तर ते कलम 55 राहतं आणि नुसतं निवडणूक असेल तर ते कलम 54 राहतं. एवढं लक्षात ठेवा. आणि ही जी पद्धत घेतलेली आपण राष्ट्रपती निवडण्याची पद्धत, ही आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली. कुणाकडून? आयर्लंड देशाकडून. त्यानंतर कलम 56 आहे. बघा, कलम 56 आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ. राष्ट्रपतीचा कार्यकाळ, तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा, राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचं कार्य संपलं की ते छकड्यामध्ये बसून घरी जातात. कशात बसून घरी जातात? छकड्यामध्ये. छकडा म्हणजे काय? घोडागाडी, टांगा, टाकडाक 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 असा पळत जातो बघा घोडा. टाकडाक 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 असा पळतो बघा घोडा. तर याची अशी ट्रिक केलेली आहे. बघा, पूर्वीच्या काळी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जास्त गाड्या वगैरे नव्हता, तर भारताचे पहिले राष्ट्रपती छकड्यात बसून घरी जात होते, असं तुम्ही ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू शकता. आता छकडा का म्हणलं मी? कारण 56 छकडा हे बघा, 56 आणि छकडा
56 आणि छकडा असा यमक जुळतो. मग राष्ट्रपती त्यांचा ऑफिसचा कार्यकाळ संपला की छकड्यात बसून घरी जायचे, असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 57 खूपच खतरनाक ट्रिक केलेली आपण कलम 57साठी. तर बघा कलम 57 काय, राष्ट्रपती पुनर्नेमणुकीस कितीही वेळा पात्र ठरतो. कलम 57नुसार जे भारताचे राष्ट्रपती ते परत कितीही वेळास निवडून येण्यासाठी पात्र ठरतात, असं कसे सांगितलेलं आहे, असं कलम 57मध्ये सांगितलेले आहे. तर याची ट्रिक काय केलेली बघा, भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे. भारतीय स्त्रिया काय म्हणतात की मला 7 जन्म एकच पती पाहिजे, म्हणजे मला परत परत तोच पती पाहिजे, असं भारतीय स्त्रिया म्हणतात. म्हणून भारतीय राष्ट्रपती परत परत निवडून येऊ शकतात कलम 57नुसार, असं तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय स्त्रिया 7 जन्म म्हणजे 57मध्ये काय शेवटी 7 आहे, असं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. भारतीय स्त्रियांच्यात बघा आता मुलींना तर हे कलम 57 कधीच विसरणार नाही. कलम 57 मुली कधीच विसरणार नाही, आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या तर विसरणारच नाही. मात्र त्यांना तो पती 7 जन्म नको असेल तर त्या विसरून जातील, काय अडचण नाही. कारण पती जर खराब असेल तर त्याच्यासोबत 7 जन्म राहून काय फायदा. त्यानंतर बघा कलम 58 राष्ट्रपतीच्या पात्रता आणि अर्हता. कलम 58 काय, राष्ट्रपतीच्या पात्रता आणि अर्हता. बघा याची ट्रिक काय केलेली आहे आपण की आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, असं आठवले म्हणले की मला पुढच्या वेळेस मला राष्ट्रपती बनवा, कारण माझ्यामध्ये ती पात्रता आहे, त्यामुळे तुम्ही मला राष्ट्रपती बनवा. राष्ट्रपती तुम्ही मला बनवायला काही हरकत नाही, असं आठवले म्हणले. आता आठवलेच का म्हणलं मी, कारण बघा 58 आणि आठवले, 58 हो 58 आठवले असा यमक जुळतो. त्यानंतर 60-59 महत्त्वाचं नाही, 60 आहे राष्ट्रपतीची शपथ. हे शेवटचं कलम. बस राष्ट्रपतीला शपथ कोण देतात, तर सरन्यायाधीश. राष्ट्रपतीला शपथ कोण देतात, तर सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात. राष्ट्रपतीला शपथ कोण देतात, तर सरन्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश किंवा ते नसतील तर ज्येष्ठतम न्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात. तर कसं लक्षात ठेवायचं, ओथ लक्षात ठेवा. एकतर ओथ लक्षात ठेवा, किंवा दुसरी एक ट्रिक सांगतो. भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी शपथ कुठे घेतली, तर लाल किल्ल्यावर घेतली. लाल किल्ला म्हणजे लाल फोर्ट असं लक्षात ठेवा. लाल फोर्ट, इंग्रजीमध्ये किल्ल्याला काय म्हणतात, फोर्ट म्हणतात. तर लाल फोर्टवर राष्ट्रपती शपथ घेतात. किंवा असं लक्षात ठेवा, इमॅजिन करा की भारताचे प्रत्येक राष्ट्रपती हे दिल्लीतील लाल फोर्टवर शपथ घेतात. बघा आता लाल फोर्टच का म्हणलं मी, कारण फोर्टची सुरुवात FO ने होते, आणि F हा ABCनुसार 6 नंबरला येतो, आणि हा जो O आहे तो 0 सारखा दिसतो. बघा मग 6 आणि त्यावर 0 किती झाले, 60. म्हणून कलम 60 काय, राष्ट्रपती शपथ. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा अशा प्रकारे संपूर्ण कलमांचे ट्रिक्स आपण बनवलेले आहेत. ते जर तुम्हाला जास्त ताण न घेता ह्या संपूर्ण ट्रिक्स लक्षात ठेवायचा असेल तर फक्त या नंबरवर संपर्क करून 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF तुम्हाला परचेस करायची आहे. धन्यवाद.